आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वर्गीय पेमराजी भागचंदजी पटवा व स्वर्गीय लीलाबाई पेमराजी पटवा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अस्थिरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। प्रबल पटवा, नरेंद्र पटवा, कल्पेश पटवा, लाभेश पटवा यांच्या परिवाराच्या वतीनं शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी माजी नगरसेवक विलास गांधी, सुनीता पटवा, मिलन पटवा, रेवती पटवा, शिबिराचे तज्ञ डॉ. विशाल शिंदे, डॉ. रोहन धोत्रे, डॉ. अमित सुराणा, डॉ. अक्षय गादिया, जैन सोशल फेडरेशनचे डॉ. वसंत कटारिया, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. आशिष भंडारी, संतोष बोथरा, सतीश लोढा, सुभाष मुळोत, प्रकाश चल्लानी, वसंत चोपडा, नरेश गुंदेचा आदी उपस्थित होते। प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी पटवा परिवाराच्या गुरुभक्तीचं आणि सेवाभावाचं कौतुक केलं। त्यांचे आदरणीय आजोबा म्हणजे भागचंदजी साहेबांनी वडील प्रेमचंदजी यांचा आचार्य शिंदेवरती अतोनात श्रद्धा होती आणि 14 वर्ष पूज्य आत्माजी गुरुदेव मोहनऋषी माळसाहेबांनी, विनयऋषी माळसाहेब यांची ही सेवा शुश्रूषा केली। 14 वर्ष कोणताही डोक्यात कोणता विषय नाही, फक्त गुरुची सेवा कशी व्हावी आणि गुरुला कसं आपली सेवा देता येईल यासाठी त्यांनी पूर्ण आजोबांनी जी काय सेवा केली तर त्याचा आज कृपा एम्पोरियम येतं त्याचं जे केसरलीमध्ये खूप मोठं दालन आहे आणि 24 म्हणजे पूर्ण भारत असं पूर्ण तिथे सीझन असो ऑफ सीझन असो तिथे लोकांची आवड असते आणि तसेच त्यांचे प्रेमचंदजी म्हणजे यांचे वडील त्यांचे गुरुवरती खूप श्रद्धा होती आणि खूप कृपा हे नाव त्यांनी खऱ्या अर्थाने साकार केलं आणि आज त्या माध्यमाने आज या मेडिकल कॅम्पच्या माध्यमांनी आज प्रबल भाऊ आणि नरेंद्र भाऊ यांचं आणि त्यांचे संपूर्ण परिवार आमच्या सुनीता भाभी आणि रेवती पटवा या सर्वांचंही मी सहर्ष स्वागत करतो। मान्यवरांनी आपल्या मनोगतात हॉस्पिटलमध्ये मानव सेवेचं महान कार्य सुरू असल्याचं सांगितलं। हे जी काही आम्हाला प्रेरणा भेटली आहे त्याचं बीज कोणी बोललं असेल तर ते आमचे दादाजी श्री भागचंदजी पटवा। त्यांनी निस्वार्थ भावाने आत्मार्थी गुरुदेवाची खूप सेवा केलेली आहे। नवीपेठ स्थानकात 14 वर्ष राहून त्यांनी निस्वार्थ भावनेने सेवा केलेली आहे। त्याच्यानंतर आमचे आई आणि वडील सौ लीलाबाई पटवा आणि पेमराजी पटवा यांनी आम्हाला नेहमी धार्मिक संस्कार दिले व त्यांची एवढी आनंद ऋषीजी महाराजांमध्ये एवढी भक्ती होती आणि तीच भक्ती आज आम्हाला आशीर्वादाच्या रूपाने हे सगळं करायला प्रेरणा देत आहे। मी इथे जे काही डॉक्टर सहकार्य देत आहे, जो काय हा एक मोठा स्तंभ उभा राहिलेला आहे, या सर्व डॉक्टर्सला कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यांना खूप चांगले ब्लेसिंग्स देते, बेस्ट ऑफ विशेस देते त्यांना। हे आपलं जे हॉस्पिटल आहे आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे न केवळ महाराष्ट्रात पण भारतात याचा पूर्ण भारतातून लोक इथे यावे आणि त्यांना एवढ्या कमी शुल्कात सेवा भेटावी आणि त्यांनी निरोगी स्मित हास्य घेऊन येथे जावे। अस्थिरोग विभागाचा त्याच्यामध्ये आपण ज्या पेशंटचे गुडघे वाकले, ज्या पेशंटच्या गुडघ्याची झीज झालेली, ज्यांना चालताना खूप त्रास होतो अशा पेशंटला गुडघ्याचं सांधेरोपण किंवा ज्या पेशंटचे खुबे खराब झालेले आहेत अशा पेशंटसाठी आपण खुब्याचं जे सांधेरोपण आहे ते अत्यल्प दरामध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। तर जे पण पेशंट अफोर्डेबल नसतील त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे खुबा बदलण्याची किंवा गुडघा बदलण्याची, त्याचा त्यांनी उपयोग करावा। शिबिराचं आयोजन केलं आहे। त्या शिबिराचे पेमराजी स्वर्गीय श्री आमचे सासरे पेमराजी पटवा त्याचप्रमाणे लीलाबाई पटवा यांच्या अर्थ आज शिबिराचे आयोजन केलं त्याबद्दल त्यांच्या परिवाराचे मी धन्यवाद मानतो। त्याचप्रमाणे आज जे आरोग्य सेवा महाग झालेली आहे त्यात जर आपण आनंद ऋषी हॉस्पिटल हे शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा अल्पदरात सेवा देते त्याबद्दल त्यांचे मॅनेजमेंटचे सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस सर्वांचे मी आभार मानतो। त्याचप्रमाणे देश विदेशामध्ये या आनंद हॉस्पिटलचं नावलौकिक सेवेमुळं व त्यांचे त्यागमुळं झालेलं आहे असं मी मानतो आणि आज शिबिरात सर्व उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो। जवळपास 23 वर्षापासून आपण ह्या समाजात शेवटच्या मार्गावर आरोग्य सुविधा कमीत कमी खर्चामध्ये पोहोचवण्याचं जे सोपं होतं आनंद ऋषीजी महाराजांचं आणि आनंद ऋषीजी महाराजांचं ते आम्ही जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहोत। समाजही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहे। आपण पाहिलं एवढी मोठी इमारत ही फक्त दिसायला इमारत आहे, या इमारतीचा असंख्य रुग्ण आज बरे होऊन असंच करत आपल्या घरी जात आहेत। आज इथे विशेष करून हार्ट सर्जरी ही आपल्या
आमची हॉस्पिटलची ओळख आहे. त्याचप्रमाणे डोळ्यांचेही ऑपरेशन आपण दर महिन्याला सुमारे 1000 डोळ्याचे ऑपरेशन करत आहोत. असं सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपला डायलिसिस विभाग आहे, हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा डायलिसिस विभाग आहे. या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण करत आहोत. समाजाला शेवटच्या माणसाला आपण दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे फक्त आणि फक्त जे आपल्याला सगळ्या आपल्या या ॲक्टिव्हिटीजला जे सपोर्ट करतात ते दाते जे आहेत. अस्थिरोग तपासणी शिबिरात 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं, तर आभार प्रकाश शल्लानी यांनी मानले. स्वर्गीय सौ नीलम शिवाजी पटवा, जवळजी पटवा, नरेंद्रजी पटवा, कल्पेशजी पटवा, नाथेजी पटवा, गुरुकृपा टेक्सटाईल पेट्रोलियम या सर्व मान्यवरांचं व ते आमचे मित्र श्री विराजी गांधी यांचं मी जैन सोशल फाउंडेशन आनंद हॉस्पिटलतर्फे अत्यंत आभार मानतो. त्यांनी या शिबिराचं आयोजन केलं. तसेच शिवाजी डॉक्टर श्री डॉक्टर विशाली शिंदे, रोहनजी धोत्रे, श्री अमित सोळना, श्री अक्षयजी गादिया यांचा मी जैन सोशल फाउंडेशनतर्फे आभार मानतो. तसेच इथे उपस्थित सौ सुनीता गांधी, सुनीता पटवा, श्री रेवजी पटवा यांचा सर्वांचा मी जैन सोशल फाउंडेशनतर्फे आभार मानतो. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.